जय जोहार साथियों। भारत में गणतंत्र दिवस के अवसर पर बड़ी संख्या में सामाजिक जागृति कार्यक्रम संपन्न हुए, जिसमें भारत मुक्ति मोर्चा के द्वारा महाराष्ट्र जलगांव में जागृति कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसकी अध्यक्षता डॉक्टर अनिल कुमार माने जी ने की। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। साथियों, आज जलगांव में भारत मुक्ति मोर्चा एवं बहुजन क्रांति मोर्चा जलगांव तहसील द्वारा सावित्रीमाई फुले जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती एवं प्रजासत्ताक दिवस के अवसर पर प्रबोधन कार्यक्रम रखा हुआ है और विषय जो लगाया हुआ है, क्या प्रजासत्ताक भारत में प्रजा की सत्ता है। वैसे तो प्रोफेसर कामले साहब ने मेरा परिचय करवा कर दिया। सही बात यह है कि मैंने ही उनका परिचय करवा कर देना चाहिए। जिन्होंने मुझे संगठन में लाया वो हमारे साथी प्रोफेसर प्रकाश कामले सर है। हम दोनों एक ही हॉस्टल में रहते थे, लेकिन अलग अलग रूम थे। वो रूम नंबर 5 में रहते थे, मैं रूम नंबर 11 में रहता था, 11 में रहता था। तो डेली वो हर सुबह रूम पर दस्तक देते थे, दरवाजे पर दस्तक देते थे और वॉकिंग को लेकर मुझे भोगा बाबा टेकड़ी के और लेकर जाते थे। उधर दर्शन करने के लिए लेकर नहीं जाते थे। तो ये बामसेब जो संगठन है, फिर वो कांशीराम साहब बताते थे, डीके खपड़े साहब बताते थे, मेसराम साहब का संघर्ष बताते थे। और हमारा एक साथी थे जिनका नाम मानिक पारदे थे। तो कभी कभी कहते थे, प्रकाश तूने आखिर डॉक्टर अनिल माने को बामसेब संगठन में लाया ही, तो ये जो आइडियोलॉजी है, ये आइडियोलॉजी जोड़ने की आइडियोलॉजी है और इस आइडियोलॉजी ने हर जाति समूहों को बामसेब संगठन में जोड़ा। अभी फरमाइशाही मराठीत बोला और ऐसा देश भर में घूमता हूं तो बीच में हिंदी भी आएगा, मराठी भी आएगा। तो साथियों, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य ॲडव्होकेट राजेश साहेब दाल्टे ज्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि आहेरे साहेब जे बामसेबचे विशेष कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाची खूप मोठी तयारी केली आणि आजचा कार्यक्रम हा यशस्वीपणे या सभागृहामध्ये सुरू आहे। 26 जानेवारी 1950 ला देशाचं संविधान हे लागू करण्यासाठी दिलं। म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून संविधान खऱ्या अर्थानं लागू झालं, परंतु त्याची अंमलबजावणी झाली का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। संविधानाच्या संकल्पनामध्ये सिटीजन ऑफ इंडिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे असा आवाज उठत होता, तेव्हाही उठत होता आणि स्वतंत्र भारताच्या नंतरही आवाज आगात राष्ट्रीय लेवलला उठत आहे। जेव्हा प्रांतिक 1937 ला निवडणूक झाली तर 6 प्रांतामध्ये काँग्रेसची सरकार आली आणि 3.5% ब्राह्मणांना 60% तिकीट वाटप करण्यात आले। ओबीसींना तिकीट दिलं गेलं नाही आणि जे काही एससी एसटी प्रवर्ग होता, पुणे करारामुळे त्यांना रिझर्वशिप मिळालेले होते, परंतु ओबीसीसाठी कुठलाही सीट किंवा त्यांची भागीदारी किंवा त्यांची हिस्सेदारी दिली गेली नव्हती। आणि मग बाबासाहेबांचा जो
मोमेंट मध्ये आगमन झालं. बाबासाहेब सार्वजनिक जीवनामध्ये 1916 आले आणि 1917 छत्रपती शाहूजी महाराजांनी लॉर्ड वेलिंग्टनला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये शाहूजी महाराज लॉर्ड वेलिंग्टनला म्हणतात की ओबीसीसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे आणि 5 वेळा त्या पत्रामध्ये शाहूजी महाराज उल्लेख करतात, लिहितात, ऑदर बॅकवर्ड, ऑदर बॅकवर्ड, ऑदर बॅकवर्ड, ऑदर बॅकवर्ड, ऑदर बॅकवर्ड. त्याच्या पुढे जाऊन शाहू महाराज म्हणतात ओबीसींना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे आणि तो अस्पृश्य जातीला तर मिळालाच पाहिजे. मग हे स्वतंत्र मतदारसंघ काय होता जे बाबासाहेबांनी 1930, 31, 32च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मांडला. सातव्या बाबासाहेबांनी 2 आंदोलन उभे केलेले होते आणि तुमच्या माहितीच तो तुम्हाला सांगतो, संविधान लिहिण्या अगोदर बाबासाहेब आंदोलनाच्या माध्यमातून संविधानिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. जे 27ला आंदोलन केलं बाबासाहेबांनी, एक चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह. मंदिरामध्ये प्रवेश करणं हा काय उद्देश नव्हता बाबासाहेबांचा. आम्हाला सिलेबस मध्ये शिकवलं चवदार तळ, परंतु मी जेव्हा महाडला गेलो आणि बघितलं तर त्या तलावामध्ये उतरण्यासाठी 4ही बाजूने दरवाजे आहेत. परंतु सिलेबस मध्ये आम्हाला काय शिकवलं? चवदार तळ शिकवलं. जे पाणी माणसाला पिण्यासाठी अवरोध केला जात होता, जिथे म्हशी पाणी प्यायचे, कुत्रे मांजरे पाणी प्यायचे, तर हे जे 2 आंदोलन टेकअप बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलेले होते त्याचं कारण आहे 1928ला सायमन कमिशन भारतामध्ये येत होत आणि संविधानिक डिमांड आपल्याला पदरात पाडून घ्यायच्या आहेत, मागण्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत. याच्यामुळे हे 2 आंदोलन उभे केलेले होते. मग जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि बाबासाहेबांना सायमन कमिशनने प्रश्न केले, डॉक्टर आंबेडकर, तुम्ही अस्पृश्य जातीला जसा वोटिंगचा राईट मागत आहात, काय तसा वोटिंगचा राईट आदिवासी आणि भटकीमुक्तांना दिला गेला पाहिजे? तर बाबासाहेब म्हणतात हो, त्यांना तो राईट दिला गेला पाहिजे. दुसरा प्रश्न सायमन कमिशन बाबासाहेबांना विचारते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही अस्पृश्य जातीच्या उन्नतीसाठी, विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येचा फिगर एकट्ठा करत आहात, काय तसा फिगर भटकीमुक्तांचा आणि आदिवासी लोकांचा कराल? बाबासाहेब म्हणतात हो, ते शक्य आहे, इट इज अ पॉसिबिलिटी. तर प्रश्न मला पडला, तो ड्राफ्ट वाचत असताना हा प्रश्न गांधीला विचारला पाहिजे होता, नेहरूला विचारला पाहिजे होता, काँग्रेसच्या नेत्याला विचारला पाहिजे होता, परंतु बाबासाहेबांना सायमन कमिशन का विचारत होते? कारण काँग्रेस जे आहे ते गोबॅकचा नारा लावत होते आणि सायमन कमिशन SC, ST आणि क्रिमिनल ट्रायब्स जे NT-DNTचा प्रवर्ग आहे त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आलेलं होतं. असा एक रेफरन्स मिळतो की सायमन कमिशनच्या समोर भास्करराव जाधव साहेब सुद्धा गेलेले होते. जसं साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि साऊथ ब्युरो कमिशनला प्रतिनिधित्व म्हणून भास्करराव जाधव गेलेले होते, बाबासाहेब आंबेडकर गेलेले होते. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की आमच्या प्रतिनिधित्वाची जी लढाई आहे ते आमच्या महापुरुषांनी लढलेली आहे आणि त्या प्रतिनिधित्वाला अवरोध म्हणून काँग्रेसनं नेहमीच विरोध केलेला आहे. आता ते बीजेपी करत आहे, वेगळं काय करत नाही. बीजेपी तेच करत आहे जे पूर्वी काँग्रेसनं केलं. आणि मग तेव्हाही ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा
उचलला गेला होता आणि स्टार्ट कमिटी जी आलेली होती तिनं 3 क्लासिफिकेशन केलेले होते, 3 वर्ग निर्माण केलेले होते. एक बहिष्कृत वर्ग, दुसरा ऑदर बॅकवर्ड म्हणजे ओबीसी वर्ग आणि तिसरा अस्पृश्य वर्ग. आणि मग बाबासाहेबांचं पूर्वीपासूनच म्हणणं होतं की या समूहाला त्यांचे राईट मिळाले पाहिजे. संविधान तर बाबासाहेबांनी नंतर लिहिलं, परंतु संविधान लिहिण्या अगोदर बाबासाहेब SC ST ओबीसीचं प्रतिनिधित्व करत होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करत होते, शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होते. जसं कांबळे सरांनी एनालिसिस ऑफ कास्ट सांगितलं. तुम्ही जर ते पुस्तक बारकाईने वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी सर्व समूहाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बाबासाहेब एनालिसिस ऑफ कास्ट मध्ये म्हणतात, हे ब्राह्मण लोक असं म्हणतात आमची संस्कृती महान आहे. अशा महान संस्कृती म्हणणाऱ्या लोकांना लाज कशी वाटली नाही, शर्म कशी वाटली नाही. त्या लोकांनी आदिवासींना जंगली रानटी अवस्थेत ठेवलं. त्यांना संस्कृत बनवण्यासाठी कुठला कार्यक्रम, कुठला प्लॅनिंग बनवला नाही, कुठली योजना बनवली नाही. अस्पृश्याप्रमाणे गुन्हेगार जाती समूहाचा वर्ग आहे, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा कुठला प्रयत्न त्यांनी केला नाही. अशा संस्कृतीला लाज वाटली पाहिजे म्हणतात. तर साथियो, ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे. त्या काळात सुद्धा जे ओबीसीचे नेते होते तेव्हा ते डिमांड करत होते, परंतु त्यांची जनगणना हिंदूमध्ये केली जात होती आणि ब्राह्मणांची सेपरेट होत होती. मग ब्राह्मणांच्या लक्षात आलं, अरे आमची सेपरेट होत असल्यामुळे आम्ही या देशामध्ये अल्पसंख्याक ठरत आहोत. मग ब्राह्मणांनी इंग्रजांना 1901 ला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की आमची जी जाती आधारित जनगणना आहे ते ब्राह्मणांच्या नावावरती करू नका, तर हिंदूच्या नावाखाली करा. ते तेव्हाही अल्पसंख्याक होते, ते आजही अल्पसंख्याक आहेत. अरे ज्यांची वोट संख्या ज्यादा असते ते लोक सत्तेमध्ये असले पाहिजेत, परंतु आज उलट झालेलं आहे. ज्यांच्याकडे वोटच नाही ते राजा आहेत आणि ज्यांच्याकडे वोट आहे ते प्रजाच राहिलेली आहे, ते राजा बनलेली नाही. त्यामुळे आज ही ओबीसीच्या जाती आधारित गिनतीचा जो मुद्दा आहे तो लटकत ठेवलेला आहे. काय एवढं घाबरत आहे सरकार? जर ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली तर ओबीसी लोक जागृत होतील. जागृत ओबीसी लोक प्रतिनिधित्वाची डिमांड करतील. ते प्रतिनिधित्वाची डिमांड होऊ नये म्हणून ओबीसीची जातवार जनगणना रोखली गेलेली आहे. आणि शाहूजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काम केलं ते काम बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलं. म्हणजे ज्योतिराव फुले म्हणाले, हंटर कमिशनला साक्ष देताना या देशामध्ये शूद्र लोकांचा भला मोठा वर्ग आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आयडिया ऑफ रिझर्वेशनची जी संकल्पना होती ती संकल्पना शाहूजी महाराजांनी कोल्हापूर स्टेटमध्ये 1902 ला लागू केली. आणि कोल्हापूर स्टेटचं जे रिझर्वेशन होतं, जे सीमित रिझर्वेशन होतं, बाबासाहेबांनी त्याला संविधानाच्या माध्यमातून ब्रॉडन द बेस बनवलं, ब्रॉडन द बेस बनवलं, सेंट्रलाइज बनवलं. संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना जाण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागला नाही. आमचे लोक संविधानाची कॉपी हातात घेतात, संविधानाला हात लावला तर हात कलम करू म्हणतात, कोतळे बाहेर काढू म्हणतात, डोळे बाहेर काढू म्हणतात. अरे जंतर मंतरवरती RSSच्या लोकांनी संविधान जाळलं. 131 मेंबर ऑफ पार्लमेंट मध्ये आहेत, त्यांनी साधं तोंड सुद्धा उघडलं नाही. संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अवरोध उभा केला आणि असा अवरोध उभा केला की बाबासाहेब संविधान सभेमध्ये
येताच काम नाही, दरवाजे खिडक्या सगळ्या बंद असते. बाबासाहेब संविधान सभेमध्ये कसे गेले माहिती आहे? असेच गेले नाहीत. बाबासाहेबांचं राष्ट्रव्यापी संघटन होतं, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं संघटन राष्ट्रव्यापी संघटन होतं. मग बाबासाहेबांनी टेस्ट घेण्यासाठी मध्य प्रदेश, मध्य भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत या लोकांना राष्ट्रीय अधिवेशन मध्ये बोलवण्यासाठी नागपूर सेंट्रल पॉइंट बनवला. आणि 1942 ला 18, 19, 20 जुलै 1942 ला नागपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं घेतलं. आणि त्या अधिवेशन मध्ये 75,000 लोक होते. 50,000 पुरुष, 25,000 महिला होत्या. आणि काही महिला त्या अधिवेशन मध्ये आल्या होत्या. कांबळे साहेब, जालटे साहेब, गावखेड्यातल्या महिला होत्या. आजही या हॉलमध्ये गावखेड्यातल्या महिला आलेल्या आहेत. बाबासाहेबांना डायरेक्ट प्रश्न विचारला, आमची भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत होईल का? तर बाबासाहेबांनी त्यांना विचारलं, तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं आहे का? महिला म्हणाल्या, आम्ही बाबासाहेबांना पाहिलं नाही, पाहण्यासाठी आलेलो आहोत. कारण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, ट्विटर नव्हतं, टेलिग्राम नव्हता, फेसबुक नव्हतं. आणि जरी तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असला तर आमच्या लोकांच्या वस्तीमध्ये थोडी टीव्ही होता. आमच्या लोकांच्या वस्तीत टीव्ही नव्हता. आणि प्रिंट मीडिया जरी असला तर आमच्या लोकांना काय वाचता येत नव्हतं, जरी चुकून पेपर आमच्या वस्तीमध्ये गेला तरी. तर ते म्हणाले, महिला म्हणाले, आम्ही काय बाबासाहेबांना पाहिलं नाही. बाबासाहेब म्हणतात, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. गावच्या महिला जेव्हा बाजारात जातात, कसल्या थैल्या घेऊन जातात तुम्हाला माहिती आहे? तसल्या थैलीतून फुलांची माळा काढली आणि बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये टाकली आणि बाबासाहेबांचं स्वागत केलं. बाबासाहेबांनी महिलांना प्रश्न केला, अधिवेशन मध्ये चालू आहे परंतु तुम्ही बाहेरच फिरत आहात. तर त्या महिला म्हणाल्या, बाबासाहेब अधिवेशन मध्ये बसण्यासाठी रजिस्ट्रेशन फीस ठेवलेली आहे आणि ती रजिस्ट्रेशन फीस भरण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. मग बाबासाहेब म्हणतात, ही फुलाची माळा कशासाठी आणली? तर त्या महिला म्हणाल्या, बाबासाहेब तुम्हाला पाहण्यासाठी आणि हे राष्ट्रीय अधिवेशन ऐकण्यासाठी इकडे येण्या अगोदर आम्ही आदल्या दिवशी जंगलात गेलो, लाकडं तोडले आणि ते लाकडं बाजारात विकले आणि जो काय आम्हाला पैसा मिळाला त्या पैशातून ही फुलाची माळा तुमच्या स्वागतासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. बाबासाहेबांनी त्या राष्ट्रीय अधिवेशन मध्ये स्टेटमेंट पास केलं की महिलाओं का भी एक राष्ट्रव्यापी संघटन होना चाहिए. म्हणजे बाबासाहेबांना महिलांचं संघटन उभा करायचं होतं. साधनाअभावेस, वेळेअभावेस शक्य नाही झालं. वामन मेश्राम साहेबांनी ते वाचलं आणि राष्ट्रीय स्तरावरती महिलांच्या 6 संघटना उभ्या केल्या. किती? 6 संघटना उभ्या केल्या. बाबासाहेबांनी ते राष्ट्रीय अधिवेशन एवढं मोठं सफल केलं. इंग्रजांनी बाबासाहेबांना तुरंत दिल्लीला बोलवलं. बाबासाहेब दिल्लीला पोहोचले आणि 20 जुलैला बाबासाहेबांना 4 मिनिस्ट्री इंग्रजांनी दिली. एक नाही, 4 लेबर मिनिस्ट्री दिली, ऊर्जा मिनिस्ट्री दिली, सिंचन मिनिस्ट्री दिली, CPW म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट बाबासाहेबांनी दिलं. हे 4 मिनिस्ट्री दिली. का दिली? बाबासाहेबांचं विशाल संघटन होतं, त्यामुळे द्यावं लागलं. बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जायचं होतं. काँग्रेस विरोध करत होती. बाबासाहेबांना बंगालमधून फजलुल हकनं बोलवलं. ते तिथले मुख्यमंत्री होते. ते म्हणाले, बाबासाहेब तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला संविधान सभेवरती पाठवतो, निवडून तुम्हाला संविधान सभेमध्ये पाठवतो. बाबासाहेबांनी निवडणुकीची तयारी केली. प्रचारक म्हणून मंडळनी तिकडे तयारी केली. नमशूद्राय लोकांनी बाबासाहेबांना निवडून संविधान सभेमध्ये पाठवलं. ज्या 4 जिल्ह्यातून बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेलेले होते ते 4 जिल्हे जसनोर होता, फरीदपूर होता, खुलना होता, बोरशिला होता. हे 4 जिल्हे काँग्रेस गांधीनं पाकिस्तानला दिले. पाकिस्तानला जोडले. पाकिस्तानला जोडल्यामुळे काय झालं? बाबासाहेबांचं सदस्यत्व रद्द झालं. म्हणजे बाबासाहेबांची बॉडी भारतात, दिमाग पाकिस्तानात.
ब्रेन पाकिस्तान में, बॉडी इंडिया में। बाबा साहब आंबेडकर के साथ में धोखा हुआ, बाबासाहेबांसोबत षड्यंत्र केलं गेलं। बाबासाहेब ज्या प्रांतातून संविधान सभेवरती निवडून गेले, काँग्रेसला वाटलं, भीती वाटली, हे जर निवडून गेले तर येणाऱ्या काळामध्ये हे सर्व बनतील। त्याच्यामुळे ज्या प्रांतातून, ज्या जिल्ह्यातून बाबासाहेब संविधान सभेमध्ये निवडून आले होते ते पाकिस्तानला जोडले आणि बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व रद्द करण्यासाठी प्रयत्न केला। बाबासाहेबांनी तुरंत इंग्लंडला गेले, चर्चिलला भेटले, चर्चिलला सांगितलं माझ्यासोबत असा असा धोका झाला। चर्चिलनं बाबासाहेबांना सांगितलं मी याच्यामध्ये काय करू शकत नाही, कारण मी अपोजिशन पार्टीमध्ये आहे, मी तुमची मदत करू शकत नाही, सध्या स्थितीमध्ये मदत करू शकत नाही, परंतु हा जर प्रश्न निर्माण झाला तर मी तुमच्या समर्थनामध्ये, तुमच्या बाबतीमध्ये गंभीरतेने हा मुद्दा उपस्थित करेन। बाबासाहेब ॲटलीला भेटले, ॲटली प्रधानमंत्री होते आणि क्लेमेंट ॲटलीला बाबासाहेब भेटल्याच्या नंतर ॲटलीला बाबासाहेबांनी आठवण करून दिली। कोणती आठवण करून दिली? 1 जानेवारी 1818च्या भीमा कोरेगाव युद्धाची आठवण करून दिली। ॲटलीला बाबासाहेब म्हणाले आमच्या लोकांनी पेशवाई गाडली, 500 लोकांनी 28,000 ब्राह्मणांच्या कत्तली केल्या आणि तुमचा युनियन जॅक जो आहे तो शनिवार वाड्यावरती फडकवण्याचं काम आमच्या लोकांनी केलं। काय तुम्ही आमच्या सोबत न्याय केला? काय तुम्ही आम्हाला कुणाच्या भरोशावरती सोडून जात आहात? ॲटलीच्या लक्षात आलं गंभीर मामला आहे। मग ॲटलीनं पत्र पाठवलं इंडियामध्ये आणि त्या पत्रामध्ये सांगितलं भारत, इंग्रज तेव्हा सोडून जातील भारत जोपर्यंत भारताचं संविधान निर्माण होणार नाही। जोपर्यंत भारताचं संविधान निर्माण होणार नाही तोपर्यंत इंग्रज भारत सोडून जाणार नाही। 3 छावण्या काम करत होत्या, 3 छावण्याला उल्लेख करून ॲटलीनं पत्र लिहिलं। एक गांधीची म्हणजे काँग्रेसची छावणी होती, दुसरी मुस्लिम लीग म्हणजे बॅरिस्टर जिनाची छावणी होती आणि तिसरी छावणी बाबासाहेबांची अनटचेबल कम्युनिटीची छावणी होती। पेस निर्माण झाला। मग आता ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बाबासाहेबांना बनवावं लागेल। नेहरूला प्रधानमंत्री व्हायचं होतं, घाई लागलेली होती, त्याला घाई झालेली होती प्रधानमंत्री बनण्याची। बाबासाहेबांनी प्रेशर बिल्डअप केल्यामुळे बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनवलं गेलं। काही लोक म्हणतात गांधीने पाठवलं, काही लोक म्हणतात नेहरूनं पाठवलं, परंतु बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एवढं मोठं षड्यंत्र काँग्रेसनं केलं होतं हे कुणी सांगत नाही। मग बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये गेल्याच्या नंतर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणजे काय? संविधान लिहिणं। आणि संविधान समिती एक होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चेअरमन होते त्याचे, त्यांचं काय काम? ते वाचणं। बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, एकट्याने लिहिलं। लोक म्हणतात भरपूर सारे लोक होते, 7 लोकांची कमिटी होती, 7 लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते। आता 7 लोकांची कमिटी होती, एक मृत्यू पावला, 2 लोक विदेशामध्ये गेले, किती राहिले? एक मृत्यू पावला, 2 लोक विदेशात गेले, किती लोक राहिले? 7 लोकांची कमिटी होती संविधान सभेची, ड्राफ्टिंग कमिटीची। तर एक व्यक्ती मृत्यू पावला, 2 लोक विदेशात गेले, म्हणजे 3 लोक आउट झाले, राहिले 4। 4 मधले 2 जे होते ते बिमारीचं कारण सांगायचे आणि एक जो होता दिल्ली पासून दूर राहायचा तो कधी दिल्लीला येतच नव्हता। हे झाले 6।
बाबासाहेब आंबेडकर साधले. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सर्वसमावेशक विचार केला, राष्ट्राच्या एकतेचा विचार केला, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीला प्रतिनिधित्व दिलं. हे कुठल्या आधारे दिलं? हे बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्या अगोदर जे इंग्रजांना संविधानिक डिमांड करत होते, ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी प्रावधान बाबासाहेबांनी संविधानामध्ये केलं. संविधान 13 आर्टिकल ब्राह्मणी धर्मग्रंथाला नल अँड वाईड केलं बाबासाहेबांनी. आर्टिकल 14 नुसार इक्वेलिटी बिफोर लॉ निर्माण केला बाबासाहेबांनी. 15-16 आर्टिकल एज्युकेशन में रिझर्वेशन म्हणजे एज्युकेशन घेण्याचा अधिकार, एज्युकेशन मध्ये आरक्षण, नोकरीमध्ये आरक्षण, पदोन्नतीमध्ये आरक्षण, 3 प्रकारचे रिझर्वेशन बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिले. 4 प्रकारचे रिझर्वेशन आहेत. एक एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन आहे, दुसरं नोकरीमध्ये रिझर्वेशन आहे, तिसरं पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे आणि चौथं जे रिझर्वेशन आहे, जे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, आमच्या लोकांना केवळ पॉलिटिकल रिझर्वेशनच माहिती. आणि हे जे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे ते परमनंट नव्हतं, तर ते केवळ 10 वर्षासाठी होत. 10 वर्षाच्या नंतर ते खतम व्हायला पाहिजे होतं. परंतु खतम कुठलं आरक्षण होत आहे? एज्युकेशन मधलं आरक्षण खतम होत आहे, नोकरीमधलं आरक्षण खतम होत आहे, रिझर्वेशन प्रमोशन खतम होत आहे. प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन म्हणजे एलपी जे त्यांनी आणलं हे 93 ला आणलं आणि तेव्हा बामसेपने विषय लावला होता. याच्यामुळे आरक्षण खतम होणार आहे, याच्यामुळे संविधान धोक्यामध्ये येणार आहे. आमच्या लोकांनी ऐकलं, सोडून दिलं. आता म्हणतात बामसेप जे सांगत होतं तेच खरं आहे. साथियो, 108 वर्षाच्या संघर्षाच्या नंतर हे आरक्षण आम्हाला मिळालेलं होतं. तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो. राज्यसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला दांडे साहेब. 2018 ते 2022 पर्यंत एससी एसटी ओबीसी चे किती IAS IPS झाले? फार महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. आणि 5 वर्षात समोर आला, हैराण करण्यासारखा डाटा समोर आला, चिंतन करण्यासारखा डाटा समोर आला, टेन्शन येणारा डाटा समोर आला. शेड्यूल कास्ट 15% आहे. प्रत्येक वर्षी त्यांचे IAS IPS शेड्यूल कास्ट से 15% व्हायला पाहिजे. 5 वर्षाचा डाटा आला 7.5%, वर्षाचाही 7.5% नाही आला. 5 वर्षाचा डाटा आला 7.5%. शेड्यूल ट्राईब आदिवासी 7.5% रिझर्वेशन आहे. 5 वर्षाचा डाटा समोर आला की शेड्यूल ट्राईबचे किती IAS बनले? 5 वर्षामध्ये आकडा आला 3.5%. ओबीसीचा डाटा आला, ओबीसी 52% आहेत, परंतु मंडल कमिशन नुसार त्यांना 27% रिझर्वेशन ओबीसींना आहे. वर्षाला 27% यायला पाहिजे, 27% IAS व्हायला पाहिजे होते. 5 वर्षाचा डाटा आला 15.98%. 5 वर्षाचा डाटा आला 15.98%. तर मग बाकीचं सर्व आमचं कोण खात आहे?
ओबीसी जागृत नाही. जसं काल मी फेसबुकवरती कांबळे सरांची एक पोस्ट वाचत होतो आणि प्राध्यापक लुलेकर सर मोठे विचारवंत आहे आणि डॉक्टर जनार्दन वाघमारे हे सांसद राहिलेले आहेत, कुलगुरू राहिलेले आहेत. त्या दोघांची चर्चा, तो जो काही संवाद झाला ते कांबळे सरांनी सांगितलं. डॉक्टर जनार्दन वाघमारे म्हणाले लुलेकर यांना, आपण केवळ भाषणच देत राहिलो, लोकांना जोडण्याचं काम आपण केलंच नाही. त्यामुळे साथियो, मला हे तुम्हाला सांगायचं की भाषण दिल्यानं संविधान वाचणार नाही, जे अधिकार दिलेले आहेत ते वाचणार नाही. हे वाचवण्यासाठी लढाई लढावी लागेल आणि ही लढाई मैदानामध्ये लढावी लागेल. आज संविधान संकटामध्ये आहे, संविधान धोक्यामध्ये आहे, लोकशाही धोक्यामध्ये आहे. हे केवळ बोलून चालणार नाही. बाबासाहेबांनी संविधानामध्ये 4 आर्टिकल नुसार जे आरक्षण दिलंय ते खतम होत आहे. 17 आर्टिकल बाबासाहेबांनी दिलं. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता बाळगता कामा नये, ते नल अँड व्हॉइड केलं 17 आर्टिकल नुसार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद जगन्नाथ पुरीला गेले, मंदिरामध्ये गेले. अरे देशाचा राष्ट्रपती, संविधानाचा फर्स्ट नागरिक, धक्के मारून त्यांना मंदिरातून बाहेर काढलं. अरे आपण तर साधारण लोक आहोत, सामान्य लोक आहोत. म्हणजे राष्ट्रपतीची जर या देशामध्ये अशी गत असेल तर जनसामान्यांची काय? यासाठी आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, काय प्रजासत्ताक भारतामध्ये प्रजेची सत्ता आहे? अरे राष्ट्रपतीला धक्के मारून बाहेर काढलं. आमच्या शेड्यूल कास्टच्या लोकांनी मिशी ठेवली, मिशी छाटली जाते. लग्नामध्ये वरातीच्या घोड्यावरती बसू दिलं जात नाही, मंदिराच्या समोरून जाऊ दिलं जात नाही, भटकी मुक्तांना मारलं जातं. धुळ्यामध्ये 5 भटकी मुक्तातले लोक मारले गेले होते, तुम्हाला चांगलं माहित आहे. धुळे खानदेशमध्ये आहे, दगडानं ठिसून मारलं. हे शाहू महाराजांच्या काळामध्ये भटकी मुक्तांसाठी भरपूर कामं केले. आज भटकी मुक्तातले लोक या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. म्हणजे भटकी मुक्तांचा मेन समस्या काय आहे? त्यांना जमीन नाही. जमीन नाही म्हणून अस्थिरता आहे, म्हणून ते भटकत आहेत म्हणून एज्युकेशन नाही, एज्युकेशन नाही म्हणून नोकरी नाही, रोजगार नाही. शाहू महाराजांनी शक्कल काढली. इंग्रज लोक यांना पकडायचे. शाहू महाराज म्हणायचे तुम्ही त्यांना मारू नका, त्यांना माझ्या नियंत्रणात द्या. इंग्रज म्हणायचे तुम्ही घेऊन जा, हे घेऊन यायचे. आमचे लोक महान भटकी मुक्तातले लोक कशा माहिती आहे तुम्हाला? गाढव, कुत्रे, कोंबड्या सगळं. शाहू महाराज यांची योजना करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण शाहू महाराज म्हणाले यांना स्थिर केलं पाहिजे म्हणून घरं बांधून दिले. आमचे लोक महान, भटकी मुक्तातले लोक महान. शाहू महाराजांनी घरं बांधून दिले. बांधलेल्या घरात राहत नव्हते, बांधलेल्या घराच्या समोर पाल ठोकायचे आणि पालात राहायचे. शाहू महाराजांना टेन्शन यायचं, मी यांना घरं बांधून दिले, हे बांधलेल्या घरात राहत नाही, तर बांधलेल्या घराच्या समोर पाल ठोकतात आणि पालात राहतात. आणि सकाळी 6 वाजले की भीक मागायला सुरुवात करतात. मग शाहू महाराज म्हणाले यांना काम दिलं पाहिजे. मग शाहू महाराजांनी प्लॅन आखला, योजना बनवली. स्वतः सकाळी जायचे, त्यांच्या पालावरती जायचे आणि त्यांना म्हणायचे चलो सोनतळीक्या. कुठं? सोनतळीका. शाहू महाराजांनी काय काम दिलं? भिंती बांधायच्या, भिंती पाडायच्या, भिंती बांधायच्या, भिंती पाडायच्या. ब्राह्मण लोकांनी शाहू महाराजांच्या विरोधामध्ये चर्चा सुरू केली. शाहू महाराजाला वेळ लागलाय, हे सरकारी खजाना यांच्यावरती उधळत आहेत,
काय साध्य होत आहे? भिंती बांधायच्या, भिंती पाडायच्या, एवढं त्यांना काम दिलं जात आहे. शाहू महाराज म्हणाले, तुम्ही मला शहाणपण नका शिकवू. भिंतीला दरवाजे कुठं बसवायच्या, खिडक्या कुठं बसवायच्या, ते मला चांगलं ठाऊक आहे. परंतु हे लोक जे भटकीमुक्तातले फाटलेले लोक आहेत, तोडले गेलेले लोक आहेत, विस्कटलेले लोक आहेत, त्यांना मी संघटित करत आहे, त्यांना मी माणसात आणत आहे. त्यांची जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, भीक मागण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यापासून मी त्यांना दूर करत आहे. त्यांना काम मिळत आहे, त्यांना रोजगार मिळत आहे. शाहू महाराज आज ही भटकीमुक्त डिमांड करत आहे. स्वतंत्र भारतामध्ये काय डिमांड करत आहे? आम्हाला आधार कार्ड मिळालं पाहिजे, आम्हाला राशन कार्ड मिळालं पाहिजे, आम्हाला वोटर आयडी कार्ड मिळालं पाहिजे. अरे आमचे माणसं मेल्याच्या नंतर 3.5 हात जमीन तर आमच्या माणसाला पुरण्यासाठी द्या. काय डिमांड आहे? छोटी छोटी डिमांड आहे. एकदा शाहू महाराजांनी पारधी समूहाला सोबत आले. ब्राह्मण म्हणायचे, अरे यांना घेऊ नका. शाहू महाराज यांनाच आणायचे. आणि शाहू महाराजांनी त्यांना पोलीस बनवलं, पारध्यांना पोलीस बनवलं. आज पारध्यांना पोलीस भरतीमध्ये भरती करून घेतलं जात नाही. जर पारधीच भरती झाला, पोलीस झाला, अधिकारी झाला, तर मग चोर कुठून मिळणार त्यांना? संशयितपणा जो असतो, म्हणजे संशयित आरोपी म्हणून कुणाला पकडणं, आणि चुकून आमचा एखादा पारधी पोलीस झाला, अधिकारी झाला, तर त्याच्या खालचे जे असतात ना, कुठं जर चोरी झाली, त्याच्या खालचे अधिकारी जे पोलीस असतात, ते मनात काय म्हणतात? आपल्या साहेबांनी तर नसेल केला. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी भटकीमुक्तांना स्थिर करण्यासाठी जमिनीचं वाटप केलं. वडार कम्युनिटीचा माणूस इराप्पा, आमचे नाव बी लय खतरनाक, इराप्पा, तोंडीबा, कोंडीबा, इराण्णा. इराप्पा नावाचा वाडा, दगड फोडायचा, खान असते ना, खान, दगड फोडायचा आणि ते दगड उचलायचा आणि बैलगाडीत टाकायचा. त्याची बैलगाडी म्हणजे विदाऊट बैलाची गाडी, आणि ती गाडी स्वतःच ओढायचा. शाहू महाराजांनी बघितलं आणि शाहू महाराज त्याच्या पाशी गेले, त्याच्या जवळ गेले, त्याला म्हणाले, तुझं नाव काय आहे? हा म्हणाला, इरप्पा मायबाप महाराज. इरप्पा, मी तुला पहिलवान बनवू इच्छितो. इरप्पा म्हणाला, नका मायबाप महाराज, मी दगड फोडणारा माणूस, मला दगडच फोडू दे. नाही नाही इरप्पा, वोटिंगचा अधिकार जर खतम झाला तर 48 आर्टिकल जे आहे, जे बाबासाहेब सांगतात, शेतकऱ्यांचं संरक्षण झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी 48 आर्टिकल दिलं. परंतु आज शेतकरी आत्महत्या करत आहे, लाखोच्या संख्येने आत्महत्या करत आहे. प्रश्न निर्माण होतोय, स्वतंत्र भारतामध्ये, प्रजासत्ताक भारतामध्ये लाखो शेतकरी जर आत्महत्या करत असतील, तर काय प्रजासत्ताक भारतामध्ये शेतकरी सुरक्षित आहे का? प्रजासत्ताक भारतामध्ये शेतकरी सुरक्षित आहे काय? स्वतंत्र भारतामध्ये शेतकरी स्वतंत्र आहे? नाही. कामगारांचे आर्टिकल खतम केले. म्हणून कांबळेकर जे सांगत होते, सगळं खतम केलेलं आहे. आता लढण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही, आंदोलनाशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. म्हणून साथियो, आंदोलन करावं लागेल. कारण ह्या संविधानामधून जो वर्ग निर्माण झाला, तो मेरिटोरियस क्लास निर्माण झाला. आमच्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून राईट मिळाले, याचा फायदा बाबासाहेबांना नाही झाला. बाबासाहेबांनी संविधान आमच्या लोकांवरती इन्व्हेस्ट केलं, परंतु आमच्या लोकांची गलती कुठं झाली? आमच्या लोकांनी जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन इन्व्हेस्ट केलं होतं, संविधान इन्व्हेस्ट केलं होतं, त्याला रिइन्व्हेस्ट मध्ये कन्वर्ट नाही केलं, म्हणून आमचा सत्यानाश झाला. रिइन्व्हेस्ट करण्याची जबाबदारी पुन्हा बाबासाहेबांची येते. बाबासाहेबांनी तर इन्व्हेस्ट केलं, परंतु आमच्या लोकांनी ते रिइन्व्हेस्ट मध्ये कन्वर्ट नाही केलं. आमच्या लोकांनी कुठं कन्वर्ट केलं?
रिअल इस्टेट मध्ये कन्वर्ट केलं, बंगल्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. मी पंजाबला गेलो होतो. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष प्रोफेसर अशोक सोता, भाजपा प्रदेशाध्यक्ष, वो मुझे उनके गाड़ी के द्वारा लेकर जा रहे थे, तो मैं जिज्ञासा होकर सवाल पूछ रहा था, सर कितनी बड़ी हवेली है, कितनी बड़ी हवेली है. फिर मैंने उनको सवाल पूछा, सर हवेली तो बड़ी बड़ी है लेकिन गेट को ताला दिख रहा है. उन्होंने कहा, सर गेट को ताला इसलिए है कि वो लोग इधर रहते ही नहीं है. तो कहां रहते हैं? ये तो अमेरिका में रहते हैं, कनाडा में रहते हैं, लंदन में रहते हैं. तो हमारे लोगों ने री इन्वेस्ट संविधान करना चाहिए था लेकिन नहीं किया. हमारे लोगों ने डेढ़ इन्वेस्ट किया, इसलिए प्रॉब्लम क्रिएट हुई है. इस प्रॉब्लम का सोल्यूशन क्या है? जो संविधान के बदौलत वर्ग निर्माण हुआ, छात्रों का वर्ग निर्माण हुआ, बोलने वाले नेताओं का वर्ग निर्माण हुआ, सांसद बनने वालों का वर्ग निर्माण हुआ, विधायक बनने वालों का वर्ग निर्माण हुआ. म्हणजे सगळे नेते निर्माण झाले, बोलणारे, आंदोलन करणारे. परंतु बाबासाहेबांच्या लँडमार्क वरती जर आज वर्तमान परिस्थितीमध्ये कोण काम करत असेल तर वामन मेश्राम साहेब काम करत आहेत. दोन प्रकारची लढाई, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधातली, ओबीसीचे जातीय दर जनगणनेची, मेश्राम साहेब ही लढाई लढत आहेत. साथियों, आंदोलनामुळे परिवर्तन येतं. लोक म्हणतात काय रिझल्ट आहे, काय रिझल्ट आहे. अरे वामन मेश्राम साहेबांनी आंदोलन उभं केलं ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये. 31 जानेवारीला दिल्लीमध्ये जंतर मंतर वरती आंदोलन, लाखोच्या संख्येचं आंदोलन घेतलं. अरे कोणी विचार सुद्धा करत नाही इलेक्शन कमिशनला घेरलं पाहिजे, कोणी विचार सुद्धा करत नाही आरएसएसच्या हेडक्वार्टरला घेरलं पाहिजे. मी बॉम्बे मध्ये होतो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, वामन मेश्राम यांनी संसदेला घेराव घातला पाहिजे, तुम्ही आरएसएसच्या हेडक्वार्टरला घेराव घालण्यासाठी जाता, का असं करत आहात? उत्तर दिलं, पत्रकाराला उत्तर दिलं, संविधान आज ज्यांच्या नियंत्रणामध्ये आहे ते लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहे, संविधान आमच्या समर्थनामध्ये आहे. परंतु संविधान आमच्या नियंत्रणात आहे का? तर नाही. ज्यांच्या नियंत्रणात आहे ते लोक संविधानाच्या विरोधामध्ये कायदे बनवत आहेत. आणि हा जो कायदा आहे तो कायदा कुठून बनला जात आहे? आरएसएसच्या हेडक्वार्टर मधून बनला जात आहे. म्हणून आम्ही आरएसएसच्या हेडक्वार्टरला घेराव घालणार आहोत आणि येणाऱ्या काळात संसदेला सुद्धा घेराव घालणार आहोत. ती सुद्धा योजना आहे. म्हणून साथियो, आंदोलनामुळे बदलाव येतो, आंदोलनामुळे परिवर्तन येतं. वामन मेश्राम साहेबांनी आंदोलन उभा केले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये. तेव्हा लोक म्हणाले वामन मेश्राम पागल है, उनको कुछ समझ में नहीं आता. आज हजारों नेता पागल हो गए हैं, बोल रहे ईवीएम मशीन में गडबडी हो रही है. पवार साहेब म्हणाले, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, मी वोट टाकलं, मी बटन दाबलं घड्याळाचं, माझं वोट गेलं कमळाकडे. अखिलेश भैया यादव पार्लियामेंट में बोला, अगर 80 की 80 सीट में चुनकर भी आता लोकसभा की उत्तर प्रदेश की, तब भी मैं ईवीएम मशीन के ऊपर भरोसा नहीं करता. हे आंदोलनाचा रिझल्ट आहे. म्हणून साथियो, आंदोलनामुळे बदलाव येतो, आंदोलनामुळे परिवर्तन येतं. म्हणून दोन जे आंदोलन आता उभे केलेले आहेत, ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आणि ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे म्हणून, एक 9 एप्रिलला झेलभरो आंदोलन आहे आणि दुसरं जे आंदोलन होणार आहे ते भारत बंदचं आंदोलन आहे. दोन्ही आंदोलनाची तयारी करायची की नाही करायची? आपल्याला हात वरे करा बरं जरा, मला बघू द्या. हा, सगळे तयारीला लागलेले आहेत. आयरे साहेब सगळे तयारीला लागलेले आहेत. त्याच्यामुळे साथियो, आपल्याला हे आंदोलन का करायचं आहे? आंदोलनातून बदलाव येतो, आंदोलनामुळे परिवर्तन येतं. वीपी सिंगने आंदोलन चालवलं, राजा नहीं फकीर हूं, देश की तकदीर हूं, बोफर्स घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन चालवलं आणि 8वे प्रधानमंत्री बनले, देशाचे 8वे प्रधानमंत्री बनले.
केजरीवालने आंदोलन चालवलं, अँटी करप्शनचं आंदोलन चालवलं, दिल्ली आणि पंजाब मध्ये सरकार बनवली. प्रफुल्ल कुमारनं आंदोलन आसाम मध्ये चालवलं, प्रफुल्ल कुमार तिथला मुख्यमंत्री बनला. अरे भूतकाळामध्ये ज्या लोकांनी भारत बंदचं आंदोलन चालवलं, राम मंदिराचं आंदोलन चालवलं, बाबरी मस्जिदच्या विरोधात आंदोलन चालवलं, ओबीसी मंडल कमिशनच्या विरोधात आंदोलन चालवलं, ते लोक आज सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत आहे. आणि आम्ही सुद्धा वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत बंदचं आंदोलन चालवत आहोत. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट चालू होऊ शकत है. आंदोलन से व्यक्ति में परिवर्तन आता है, व्यक्ति में परिवर्तन आएगा तो समाज में परिवर्तन आएगा, समाज में परिवर्तन आएगा, सत्ता में परिवर्तन आएगा, सत्ता में परिवर्तन आने से व्यवस्था में परिवर्तन आएगा, व्यवस्था में परिवर्तन आने से जीवन के हर क्षेत्र में परिवर्तन आएगा. जीवन के हर क्षेत्र में परिवर्तन जो सम्राट अशोक के काल में आया था, वो परिवर्तन हम लाना चाहते हैं. और आप लोग राष्ट्रव्यापी जन आंदोलन जो वामन मेश्राम साहब के नेतृत्व में चल रहा है, इसमें साथ सहयोग करोगे, इस आशा और विश्वास के साथ मेरी बात आप लोगों ने ध्यान से सुनी, इसके लिए आभार, धन्यवाद. धन्यवाद माने सर. प्रजासत्ताक भारतात प्रजेचे राज्य आहे का, हा विषय अतिशय समर्पक असे संदर्भ देऊन आपण आम्हाला समजावून सांगितलात. आणि जवळपास 1.5 तासापासून ते पावणे 2 तासापर्यंत सर आपल्याशी या विषयावर बोलत आहेत. इतक्या छानपणे त्यांनी आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन हे समजावून सांगितलं, त्याबद्दल खरंच आम्ही सगळेजण आपले आभार व्यक्त करतो. यानंतरचा कार्यक्रम राहिलेला आहे तो म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार. तर हे सत्कार कोणाकोणाचे आहेत हे जाहीर करण्यासाठी मी पुढील सूत्र अहिरे सरांच्या हातात देते.